अध्यक्ष महाराज, संविधान 122वी सुधारणा विधेयक 2014 हे दिनांक 6 मे 2015 रोजी पारित करण्यात आलं. लोकसभेने पारित केलेलं हे विधेयक संमतीकरता राज्यसभेकडे पाठविण्यात आलं आणि 3 ऑगस्टला राज्यसभेने हे विधेयक पारित केलं आणि नंतर पुन्हा ते लोकसभेमध्ये राज्यसभेने केलेल्या बदलासह आलं. आज 8 ऑगस्टला हे बिल अध्यक्ष महाराज मंजूर झालं. या बिलाचं वैशिष्ट्य काय अध्यक्ष महाराज? तर या बिलाचं एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे की या देशाच्या सर्व राजकीय पक्षांनी याला आपल्या सुधारणा ज्या सांगायच्या त्या सांगितल्यात, पण हे विधेयक एकमताने पारित केलं. मला या गोष्टीचा आनंद आहे की आज आपण या ऑगस्ट महिन्यामध्ये 8 ऑगस्टला लोकसभेने पारित केल्यापासून ऑगस्ट महिना संपण्याच्या अगोदर आपलं 90 राज्य आहे ज्याला अनुसमर्थन करत आहे. या जीएसटीचं सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य आहे की जीवघेणी राज्यामधली स्पर्धा संपणार आहे अध्यक्ष महाराज. आज एका राज्याने टॅक्स कमी करायचा, तिथं बिल फाडायचे, दुसऱ्या राज्यांनी वाढवायचा. जीवघेणी स्पर्धा या माध्यमातून अध्यक्ष महाराज कमी होणार आहे आणि अनेक पद्धतीचे जे करत आहे. म्हणजे या देशामध्ये व्यवसाय करणं हा गुन्हा होता कामा नये, व्यापार करणं हा गुन्हा होता कामा नये, उद्योग करणं हा गुन्हा होता कामा नये. आणि म्हणूनच राज्यकर्ता पक्ष आणि सर्व पक्ष एकत्र येऊन यांनी निर्णय केला की जीएसटीच्या माध्यमातून आपण प्रामाणिकतेला प्रोत्साहन दिलं पाहिजे. कराची चोरी करणारा सहजपणे अलगदपणे जाग्यात आला पाहिजे. कर चोरी करणं हे आपल्याकडे असणाऱ्या तांत्रिक कौशल्याच्या आधारावर आपल्याला बंद कशी करता येईल, भ्रष्टाचार कसा संपवता येईल आणि आपल्याला भारत एक कसा करता येईल या दृष्टिकोनातून अध्यक्ष महाराज या जीएसटी मध्ये विचार केला गेला आणि त्याचा फायदा संपूर्ण देश एक संघ बाजारपेठ या जीएसटीने होणार आहे. संपूर्ण देशात अप्रत्यक्ष कराची एकच पद्धती अध्यक्ष महाराज असणार आहे. अध्यक्ष महाराज आज राज्याला आणि याला आपल्याला महाराष्ट्राला विशेष करून आपल्याला फायदा होणार आहे. कारण महाराष्ट्र हे एकीकडे मॅन्युफॅक्चरिंग स्टेट आहे, महाराष्ट्र हे दुसरीकडे कन्झ्युमर स्टेट आहे. महाराष्ट्र हे अध्यक्ष महाराज सेवेमध्ये या देशामध्ये क्रमांक 1 मध्ये काम करणारं आणि महाराष्ट्राचं सेवा क्षेत्र हे आपलं किती आहे तर भारताच्या सेवा क्षेत्रामध्ये आपण साधारणतः 19.62% आहोत. म्हणजे आता सेवा करायचा अधिकार जेव्हा राज्याला येणार तेव्हा आता देशामध्ये आपला हिस्सा एकूण 29 राज्य हिशोबाने जर विचार केला तर आपण 19.62% म्हणजे एक पंचमांश देशाच्या सेवा सेक्टर महाराष्ट्रात अध्यक्ष महाराज. त्याचा फायदा राज्याला होईल जेव्हा सेवा करायचा अधिकार आम्हाला होणार. एक खरं आहे की लोकांच्या मनात शंका आहे की आपल्याकडे किती दर असावा, आपला दर जो होईल तो ठरेल ज्याच्यामध्ये चर्चेत मी येईल. पण अध्यक्ष महाराज 1950 मध्ये फ्रान्सने जीएसटी सुरू केला. आज जवळपास 125 देशापेक्षा जास्त देशामध्ये जीएसटी आहे. आपला देश पुढे फेडरल स्ट्रक्चर असणाऱ्या देशासाठी सुद्धा अध्यक्ष महाराज मॉडेल होईल, पायोनियर होईल आणि भारत हा कधीही विश्वगुरू राहिला आहे. यामध्ये ही क्षमता आहे. आज जेव्हा जीएसटीचा दर आपण पाहतो फ्रान्समध्ये 20% आहे, इटालीमध्ये 22% आहे, नॉर्वेमध्ये 25% आहे, स्वीडनमध्ये 25% आहे. कारण कर प्रणालीमध्ये सुसूत्रता येताना अनेक कर हे अध्यक्ष महाराज यामध्ये सामावले जाणार. किती कर जाणार आहे अध्यक्ष महाराज? राज्यामधले जे कर जीएसटी आल्यानंतर संपुष्टात येणार आहे त्यामध्ये वॅट आहे, केंद्रीय विक्री कर आहे, करमणूक कर आहे. करमणूक कराच्या संदर्भात आपण ते अधिकार स्थानिक स्वराज्य संस्थांना आपण देणार आहोत. ऐश आराम कर आहे, लॉटरी बेटिंग गॅम्बलिंग कर आहे, ऊस खरेदी कर आहे, प्रवेश कर आहे, स्थानिक स्वराज्य संस्था जकात आहे, वस्तू व सेवाशी संबंधित राज्याचे उपकर व अधिभार आहे, केंद्रामध्ये एक्साइज ड्युटी आहे. अध्यक्ष महाराज औषध याच्यावरचं उत्पादन शुल्क आहे, सर्व्हिस टॅक्स महत्वाचा, अतिरिक्त सीमा शुल्क सीव्हीडी आपल्याकडे रद्द होणार आहे, विशेष अतिरिक्त सीमा शुल्क रद्द होणार आहे, अधिभार ज्या पद्धतीचे सारे रद्द होणार आहे, उपकर सेवा करावर जो स्वच्छ भारत व कृषी कल्याण उपकर आहे तो रद्द होणार आहे. असे साधारणतः एकूण 17 प्रकारचे कर हे अध्यक्ष महाराज या माध्यमातून या जीएसटी मध्ये सामावले जाणार आहे आणि सुटसुटीत कर प्रणाली हे अध्यक्ष महाराज येणार आहे. पण ही येत असताना
राज्याचाही विचार सर्वपक्षीय राज्यकर्त्यांनी केला. जेव्हा यावर चर्चा झाली तेव्हा सर्वपक्षीय नेत्यांनी एक गोष्ट सांगितली होती की राज्याचे अधिकार, राज्याची सार्वभौमता हे कुठेही कमी होता कामा नये. आणि ही चिंता जशी राज्यकर्ते म्हणून विधिमंडळात बसणाऱ्या सदस्यांना आहे, आपलं प्रतिनिधित्व करणारे राज्यसभेत आपले जे सदस्य आहेत त्यांनाही आहे. कारण शेवटी ते आपल्या राज्याचं प्रतिनिधित्व करतात राज्यसभेत जरी सगळे. आणि म्हणून जे कर समाविष्ट होणार नाही, ज्याच्यामध्ये आपल्याला अधिकार राहणार आहे, ते मद्यावरील राज्य उत्पादन शुल्क आपला अधिकार असणार आहे. मद्य व काही पेट्रोलियम पदार्थावरील मूल्यवर्धित कर आपल्याला अधिकार राहणार आहे. स्टॅम्प ड्युटी आपल्याला अधिकार असणार आहे. विद्युत कर आपल्याला अधिकार असणार आहे. आणि म्हणून अध्यक्ष महाराज सर्व देशामध्ये याला मान्यता देण्याचं काम करण्यात आलं आहे. आणि याच्यात सर्वात महत्वाचं की यामध्ये कोणाचाही अधिकार कमी होत नाही. जी जीएसटी कौन्सिल अध्यक्ष महाराज होणार आहे त्याच्यामध्ये 2/3 हे राज्याला अधिकार आहे, 1/3 केंद्राला. पण याचं दुसरं वैशिष्ट्य अध्यक्ष महाराज काय, कोणीही जीएसटी कौन्सिलला एकतर्फी नेऊच शकत नाही. अर्थमंत्री महोदय, मुंबईच्या संदर्भामध्ये आज 6,000 का 8,000 का 10,000 परंतु ऑक्ट्रॉयमुळेच मुंबईचं रोजचे जे पैसे येतात त्याच्यातनं मुंबई महानगरपालिकेचं आर्थिक घडी ही व्यवस्थितपणे बसलेली आहे. एक आहे जगामध्ये फक्त ऑक्ट्रॉय मुंबईमध्येच चाललेला आहे, तो काढला पाहिजे. परंतु तो काढला तर मुंबईला पर्यायी व्यवस्था काय? काही जण म्हणतात की हा निधी डायरेक्ट मुंबई महानगरपालिकेला द्यावा केंद्र सरकारने. केंद्र सरकार अजिबात तशा प्रकारचा निधी देऊ शकत नाही. किती काही झालं तर अर्थमंत्री महोदय, हा निधी शेवटी राज्य सरकारच्याच तिजोरीमध्ये येणार आणि नंतर राज्य सरकारला तो मुंबई महानगरपालिकेला द्यावा लागणार. आज जीएसटीच्या निमित्तानं खूप मोठ्या प्रमाणावर आपल्या राज्याला त्या ठिकाणी फटका बसणार आहे. प्रत्यक्ष कर, अप्रत्यक्ष कर, ह्याच्यात अप्रत्यक्ष करच आहे. मगाशी काही माझ्या सहकाऱ्यांनी सांगितलं किंवा इतर मान्यवरांनी सांगितलं ही वस्तुस्थिती खरी आहे. हा जीएसटी लागू केल्यानंतर काही प्रमाणामध्ये महागाई वाढणार आहे, म्हणजे वाढणार आहे. तुम्ही किती काही म्हणा. आणि त्याच्या संदर्भामध्ये त्याचा सर्वात जास्त फटका सर्वसामान्य गरीब वर्गाला त्या ठिकाणी बसणार आहे. कारण डायरेक्ट कर ज्यावेळेस तुम्ही लावता त्यावेळेस ज्याची ऐपत आहे, ज्याच्या खिशामध्ये ज्याची टॅक्स देण्याची पात्रता आहे, योग्यता आहे, अशांच्याकडनं तुम्ही डायरेक्ट कर त्या ठिकाणी प्रत्यक्ष कर घेऊ शकता. परंतु अप्रत्यक्ष कर लावत असताना मी पण राज्याचा 4 वर्ष अर्थमंत्री म्हणून काम करण्याची मला संधी मिळालेली होती. त्यावेळेस आम्ही बघितलं अप्रत्यक्ष कर हा शेवटच्या माणसा सांध्यापासून बांध्यापर्यंत सगळ्यांना लागू होतो. तो काही फक्त कोट्याधीश अब्जाधीश लोकांनाच लागू होतो अशातला काही त्याच्यातला भाग नाहीये. आणि त्याच्यामुळं ह्या संदर्भात ज्यावेळेस जीएसटी लागू होणार आहे, हे जीएसटी लागू होत असताना जरी काही जण म्हणत असली 1 एप्रिल 2017 पासून तो लागू होणार, परंतु कितीही काही म्हटलं तर तो त्या दिवशी लागू होऊ शकत नाही. परंतु माझी आपल्याला विनंती आहे की ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आम्ही अनेकांनी जे जे काही मुद्दे उपस्थित केलेले आहेत, आपलेच आजचे पंतप्रधान यांनी या विधेयकाला संपूर्ण पाठिंबा मिळून हे विधेयक लवकरात लवकर प्रत्यक्षात आणण्यासाठी उत्सुक आहोत. पण ते गुजरातचे मुख्यमंत्री असताना याच जीएसटी बिलाला त्यांनी टोकाचा विरोध केलेला होता, हे पण आपण विसरता कामा नये. जीएसटी लागू होताना अप्रत्यक्ष करातून मिळणारं राज्याचं उत्पन्न हे कायम राहावं, ही अतिशय महत्वाची गोष्ट मुनगंटीवार साहेब आपल्याला करावी लागेल. कारण त्याच्यात फटका तामिळनाडू, कर्नाटक, गुजरात आणि महाराष्ट्र, त्याच्यात महाराष्ट्र आपलं एक महत्वाचं राज्य येत आहे. आणि म्हणून तुम्हाला खूप महत्वाची जबाबदारी पार पाडावी लागणार आहे. आणि त्यामध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे जीएसटीचा कराचा दर आणि त्याची कमाल मर्यादा किती असणार आहे याबद्दल कोणी बोलत नाही. दिल्लीमध्ये संसदेमध्ये काँग्रेस पक्षाचा हाच एक महत्वाचा मुद्दा होता की हा कमाल दर 18% अधिक असू नये. तो असला तर गरिबांच्यावर भार पडणार आहे. शेवटी हा सगळा जीएसटी कायदा फक्त अप्रत्यक्ष कराबद्दल आहे, प्रत्यक्ष कराबद्दल नाही आहे. आणि अप्रत्यक्ष कर जयंतरावनी अतिशय सुंदरपणे आपल्याला सांगितलं की या अप्रत्यक्ष करामुळं
गरिबांच्यावर भार पडतो आणि म्हणून 18% हा कर नसला पाहिजे. मला सुधीर भाऊंना वित्तमंत्र्यांना विचारायचं की याबद्दल महाराष्ट्र सरकारनं आपली काही भूमिका तयार केली आहे का? याबद्दल महाराष्ट्र शासनाने केंद्रीय वित्त मंत्र्यांना काय आपलं मत कळवलंय का? तुम्ही उत्तराच्या भाषणामध्ये आम्हाला सांगितलं तर आमचं समाधान होईल. आणि 18% पेक्षा जास्त कर असलं नाही असं आम्हाला आश्वासन दिलं तर आम्ही आमच्या मतदारसंघामध्ये परत जाऊन लोकांना सांगू की आम्ही चांगलं आज काम करून आलेलो आहे म्हणून. पण अध्यक्ष महोदय, भीती याच्याकरता वाटते की अनेक अहवाल असे आलेले आहेत माझ्याकडे, हे सगळे अहवाल इथं पडलेली आहेत. त्यामध्ये राज्यांचं जर नुकसान व्हायचं नसेल तर हा कर 27% असला पाहिजे असंही अहवाल आहे. क्रूड ऑइल, हाय स्पीड, बाकीच्या वस्तू आपण बाजूला केल्या, पण आपल्याला हे माहिती आहे का, आपल्या राज्याच्या करामधल्या जवळपास 40-45% पैसा त्यातूनच येतो. म्हणजे पेट्रोल डिझेलवरचा जो कर आहे गुलाबरावजी, त्या करातच आपली इकॉनॉमी आज चालते. आणि त्याला जीएसटी मध्ये आज आणायचं नाही हे करेक्ट आहे, चुकीचं नाहीये. पण 40% आपल्या कराचा वाटा हा तिखंड जर येत असेल तर आपण फक्त 60%चा निर्णय आज करायला लागलोय. पण ज्या दिवशी काउन्सिलला योग्य वाटेल त्या दिवशी काउन्सिल हे पेट्रोल, डिझेल, पेट्रोलियम प्रॉडक्ट त्यात आणणार आहे अशी व्यवस्था केलेली आहे. आणि ती ज्यावेळी व्यवस्था होईल त्यावेळी अध्यक्ष महोदय खऱ्या अर्थाने 100% देशामध्ये जीएसटी आला असं आपल्याला म्हणता येईल. आणखीन एक अध्यक्ष महोदय एक मुद्दा आपल्याला देतो. अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे या ठिकाणी आपण थोडासा जरी अभ्यास केला तर या ठिकाणी असं लक्षात येतं की आपण अध्यक्ष महोदय ज्या पद्धतीनं 243 आर्टिकलमध्ये म्हटलेलं आहे कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया की ज्या कारणासाठी तो निधी आहे तो अध्यक्ष महोदय त्याच कारणासाठी खर्च करण्याचा व्यवस्था करण्याची गरज आहे. अध्यक्ष महोदय, त्या पद्धतीने 266 मध्ये म्हटलेलं आहे की कन्सॉलिडेट जो काही सरकार पैसा गोळा करेल तो कन्सॉलिडेट फंडात आला पाहिजे. जो काही पैसा राज्यात आणि केंद्रात येईल तो कन्सॉलिडेटेड फंडात आला पाहिजे असं आर्टिकल 266 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन मध्ये म्हटलेलं आहे. आता बरेच महापालिकांमध्ये ज्यांना अनुभव आहे त्यांना असं वाटतं की आमचा पैसा डायरेक्ट दिला पाहिजे, पण पैसा तर राज्य सरकारकडूनच येणार. पैसा हा कॉन्स्टिट्यूशन मधल्या नाही तर 266 ची जी कॉन्स्टिट्यूशन मध्ये आर्टिकल आहे त्याला अमेंडमेंट करावं लागेल. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय या संबंधात थोडंसं बिल वाचलं तर मुख्यमंत्री महोदय याच्यातनं अशी शंका येते की हा ड्राफ्ट जो आहे हा ड्राफ्ट सेल्स टॅक्सच्या एक्सपर्टने केलेला नाही, हा ड्राफ्ट एक्साईज डिपार्टमेंटच्या केंद्र सरकारच्या एक्सपर्टने केलेला आहे असं अध्यक्ष महोदय बघितलं तर लक्षात येईल. कारण अध्यक्ष महोदय एक्साईज ड्युटीमध्ये काय, एखादी वस्तू या कारखान्यात तयार केली, सुभाष देशमुखांच्या कारखान्यात एखादी वस्तू तयार झाली, मग त्याला पेंटिंग करायला दुसऱ्या वर्कशॉपमध्ये पाठवलं तर एक्साईज डिपार्टमेंटची परमिशन लागते मुवमेंट ऑफ गुड्सला. मग तिथं पेंटिंग करून त्याला स्क्रू लावायला आणखीन दुसऱ्या वर्कशॉपमध्ये पाठवायचं असेल तर एक्साईज डिपार्टमेंटची एक्साइजेबल गुड असेल ते तर त्याच्यावर त्यांना मुवमेंटची परवानगी लागते. या कायद्यामध्ये सुधीर मुनगंटीवार साहेब आपल्या ड्राफ्टमध्ये असं म्हटलेलं आहे की अशा पद्धतीला 43A का काहीतरी सेक्शन आहे आपल्या ड्राफ्टमध्ये असं म्हटलेलं आहे की गुड्स ऑफ मुवमेंट ऑफ द गुड्स याला मॉनिटर करण्याची व्यवस्था असेल. याचा अर्थ एक्साईज डिपार्टमेंटला या देशाची सवय लागलेली आहे, ती सवय सेल्स टॅक्स मध्ये चालणार नाही. सेल्स टॅक्स मध्ये सामान्य माणसाला हे परवडणार नाही आणि प्रत्येक गोष्ट अशी एक्साईजला सांगायला लागली तर अध्यक्ष महोदय एवढी कागदपत्राची जंत्री होईल की अध्यक्ष महोदय सामान्य माणूस बेजार होईल. या बिलामध्ये आम्ही अखेर सगळं पाहत असताना 75% असणारा शेतकरी शेतमजूर आमचा करा जो काही कष्टकरी वर्ग आहे त्याच्यावर काय नेमका परिणाम पडणार हे निश्चितच आम्ही पाहतोय, इथं स्पष्टता झाली पाहिजे. अध्यक्ष महोदय, आपण पाहतोय का अर्थाच्या संबंधित आहे, हे काही आपण पाहतो का ठराव आज आपण मांडतोय, या ठरावामुळे देशात अनेक आम्ही पाहतोय आर्थिक धोरण आता मजबूत होणार आहे. मग असं होत असताना शेतकऱ्याच्या वाट्याला किती येणार हा विषय सुद्धा तितकाच महत्वाचा आहे. आणि ते जर आपण इथं क्लिअर केलं नाही, त्याची स्पष्टता दिसली नाही अध्यक्ष महोदय, तर मला वाटतं त्याच्यातून काही तथ्य निघणार नाही का या आयातीच्या धोरणामुळं
आणि आयातीवर कर न लावल्यामुळं शिवसेना ही अतिशय ग्रामीण भागात राहणारी संघटना आहे. तुमची नाळ शिवसेनेसोबत शेतकऱ्यासोबत जुळली आहे आणि तुरीचे भाव 5,000 झाले तर एकच जण बोंबलाले तयार नाही. 8,000 रुपये भाव होती तूर जेव्हा पेरली होती आम्ही तेव्हा, आणि आता तूर जेव्हा हाती येतं तेव्हा 5,000 रुपये भाव आले. काय फक्त तर राज्य केंद्र सरकारच्या धोरणामुळे हे सगळं होत आहे. हे जर कर आता जीएसटीच्या माध्यमातून आयकर लावण्याचं आम्ही पाहतो का धोरण या माध्यमातून येणार आहे. मग तुम्ही आयकर, तुम्ही शेतीमालाच्या कोरडो आमच्या तुरीच्या अन्नधान्य जे काही माल आहे, मग तूर असन तेलबियाणं असन याच्यावर तुम्ही आयकर लावणार आहे का? 73-74 घटना दुरुस्तीप्रमाणे स्वायत्त ही जे स्थानिक स्वराज्य संस्था आहे, पैसे तुमच्याकडे येणार आणि तुम्ही त्यांना देणार. तुम्ही गेल्या वर्षी बजेटमध्ये केडीआर मुंबईचा विकून 5,000 कोटी आम्ही ग्रामीण भागात खर्च करणार, 12व्या सूचीप्रमाणे तुम्ही करू शकलात नाही. करू शकला हे तपासून पहा. माझं काय त्याच्या म्हणणं, हे तपासून पहा. त्या 73-74 घटना दुरुस्तीप्रमाणे तुम्हाला इकडे पैसे आणणं आणि परत देणं आणि त्यातून तशाच प्रकारे कामं करणं हे घटनेच्या कायद्याप्रमाणे बसतं का बघा. 243 फक्त मधलं अ ब क मला फक्त एवढं लक्षात नाही, पण 243 मध्ये आहे. संविधानामध्ये आपण सुधारणा करतोय. उद्या जर कोणाला वाटलं की परत सुधारणा करायची, आता संविधान करू शकतं, ते कॉम्पिटंट आहे. पण मला हा विश्वास आहे की हे करण्याची वेळ आपल्यावर येणार नाही. या ज्या काही प्रसवाच्या वेदना यातल्या आहेत त्या निश्चितपणे आणि मी पुन्हा एकदा आपल्याला सांगतो की हा जो काही SGSTचा कायदा आहे, हा कायदा या ठिकाणी मंजूर करताना वेगवेगळ्या भूमिका ज्या आपण मांडल्या आहेत त्याचा निश्चित विचार केला जाईल. कायद्यावरही दोन्ही सभागृहात समर्पक चर्चा होईल. त्या चर्चेतनं देखील आपण जे मुद्दे मांडाल, मला पूर्ण विश्वास आहे, मी बिलकुल या मताचा नाही की आपण विरोधी पक्षात बसले आणि आम्ही सत्ता पक्षात बसलो तर आम्हाला राज्याचं जास्त हित कळतं आणि आपल्याला कमी कळतं. कारण आम्ही विरोधी पक्षात होतो तर राज्याच्या हितातच बोलायचो. आणि म्हणून मला हा पूर्ण विश्वास आहे की या राज्याच्या विकासाकरता आपण एकत्रितपणे अशा प्रकारचा कायदा नीट करू, चांगला कायदा या ठिकाणी आणू आणि देशाने एक नवीन ही जी दिशा दिलेली आहे या दिशेच्या अनुसार काम करून आपण चांगल्या प्रकारे प्रगतीकडे जाऊ, हा विश्वास मी व्यक्त करतो.